पावसाच्या या पाण्यामुळे एक नवं विघ्न समोर येऊ शकते, एक नवं संकट उभं ठाकू शकते। याचं कारण लेप्टोस्पायरोसिस या रोगाचा आता संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण आपण बघितलेलं होतं जोरदार पाऊस आणि त्यामुळे साचलेलं पाणी आणि या सगळ्यानंतर या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराचा धोका हा वाढू शकतो। उंदीर आणि घुशीच्या मलमूत्रातून आजार होतो, त्यामुळे पावसात साचलेल्या पाण्यातनं चालताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। शरीरावर विशेषतः पायावर कोणती जखम असेल ती जखम उंदराच्या मलमूत्राने दूषित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आली तर लेप्टोचा संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असतो आणि अनेकदा उपचारांअभावी रुग्णाचा मृत्यू होण्याची देखील शक्यता असते। लेप्टोस्पायरोसिस हा आजार जनरली जेव्हा जास्त पाऊस होतो, पाऊस साचून असतो त्यावेळेस आपल्याला आढळून आलेला आजार आहे। लेप्टोस्पायरा याच्यामुळे हा होत असतो आणि हे जे आपल्याला याचं इन्फेक्शन जे होतं, जे रोडंट्स आहेत, जे उंदीर आहेत, त्यांचे मलमूत्र आहे, तिथून तो इन्फेक्शन स्प्रेड होत असतं आणि पाण्यामध्ये ते मिक्स झाल्यामुळे जर एखादा मनुष्य आहे आणि मनुष्याला जर जखम झालेली असेल, तो जर त्या पाण्यामध्ये इन्फेक्टेड पाण्यामध्ये गेला तर लेप्टोस्पायरोसिस आजार होतो।